असताना भविष्यात याच मंचावरून अनेक खेळाडू मोठमोठ्या स्पर्धांमध्ये मोठमोठ्या मंचांवर खेळताना आपल्याला पाहायला मिळणार आहेत आणि त्यासाठी केपीएल ॲक्सेस ग्रुप यांनी घेतलेली ही संपूर्ण मेहनत आणि त्यांच्या मागे रत्नागिरी जिल्हा खारबी क्रिकेट असोसिएशनचे संपूर्ण आमचे पदाधिकारी संपूर्ण आमची टीम यांची एक भक्कम साथ त्याचबरोबर आमचे सर्व समाज बांधव यांनी दिलेला हा संपूर्ण पाठिंबा आणि या सर्वांमुळेच हा सोहळा आज या उतेकर क्रीडा नगरीमध्ये संपन्न होताना आपण अनुभवतोय. सायना लॉजिस्टिक आपल्याला विनंती असेल आपले सर्व खेळाडू संघनायक आपण खेळपट्टीकडे या. tenniscricket.in जगातली पहिली टेनिस बॉल क्रिकेट वाहिनी तब्बल 21 लाख सबस्क्रायबर आहे ज्या वाहिनीचे ज्यांनी टेनिस बॉलचं क्रिकेट आणि ग्रामीण पासून तर शहरी भागातील खेळाडू साता समुद्रा पलीकडे पोहोचवलेत. त्या वाहिनीवर ही स्पर्धा आपण लाईव्ह टेलिकास्ट पाहणार आहोत. संतोषजी नाणेकर आणि त्यांची संपूर्ण टीम संदेशजी पिलानी आणि त्यांची टीम या स्पर्धेचं लाईव्ह प्रक्षेपण करतायत. या स्पर्धेची ब्रँड अँबॅसिडर आपल्या सर्वांची लाडकी गुणवान खेळाडू त्रिशा सिद्धेश डोरलेकर हिचं या क्रीडानगरीमध्ये आगमन झालंय. फ्रेंडशिप चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये आपण तिचं जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. मी त्रिशाला विनंती करतो की आपण पहिल्यांदा मुख्य अतिथी कक्षामध्ये रवाना व्हा आणि तिथून मान्यवरांच्या बरोबरीने आपल्याला मुख्य खेळपट्टीमध्ये यायचंय. आमची व्हॉलंटियर टीम की आपण मान्यवरांना सोबत घेऊन खेळपट्टीमध्ये यायचंय त्यामुळे सगळे आमचे व्हॉलंटियर्स आपण मंचाच्या दिशेने दाखल व्हा. खूप खूप स्वागत आहे आपल्या सर्वांचं. संदेश सर एकदा युट्यूबचा आवाज चेक करा. आपल्या जीवाची बाजी लावून अथांग सागरावर राज्य करणारा आमचा हा कष्टकरी खारवी समाज आणि आमच्या या खारवी समाजातील सर्व युवकांना एक चांगला प्लॅटफॉर्म एक चांगला मंच निर्माण व्हावा आणि त्यातून त्यांच्यातल्या क्रीडा गुणांना वाव मिळावा या संकल्पनेतून मैत्रीची गाथा सांगणारी फ्रेंडशिप चॅम्पियनशिप 2025 क्रिकेटचा रंगारंग सोहळा याची देही याची डोळा या उतेकर क्रीडा नगरीमध्ये रंगत असताना पुढेच एकदा सर्व मान्यवरांचं हार्दिक स्वागत. त्रिशा डोरलेकर आणि तिच्या पालकांना विनंती आपल्याला थोडंसं लवकर मुख्य अतिथी कक्षामध्ये दाखल व्हावं लागणार आहे. तुम्हा सर्वांना विनंती आहे जोरदार टाळ्या वाजत राहू दे. आपल्या या स्पर्धेची ब्रँड अँबॅसिडर आपल्यासोबत आता जोडली जाते. वय वर्ष 12 आहे परंतु तिच्यातले असणारे क्रीडा गुण तिच्यातलं असणारं टॅलेंट तिच्या पालकांचा असणारा पाठिंबा तिच्या पालकांची मेहनत आणि आपल्या सर्व समाज बांधवांचा पाठिंबा यामुळे ही आपली खेळाडू खूप मोठ्या प्लॅटफॉर्मवर पोहोचलेली आहे. आणि या स्पर्धेसाठी एक विशेष बाब आहे की आमच्या केपीएल ॲक्सेस ग्रुपने तिची ब्रँड अँबॅसिडर म्हणून या स्पर्धेसाठी निवड केली. ही आपल्या सर्व समाज बांधवांसाठी आपल्या सर्वांसाठी अभिमानाची बाब आहे. आपण अनेकदा ऐकलं असेल की मुलगी शिकली प्रगती झाली आणि आपल्यातली जी आपली भगिनी आपली मुलगी आज एका मोठ्या उंचीवर जात असताना या स्पर्धेची ब्रँड अँबॅसिडर म्हणून ती दाखल झाली आहे. तिच्या बरोबरच तिचे पालक आहेत त्यांचं देखील स्वागत. आदरणीय पुरुषोत्तमजी बावकर यांचं देखील आगमन झाले त्यांचं देखील आम्ही स्वागत करतोय FCT 2025 मध्ये सर्वच मान्यवर. तर एकदा मंचावर जोरदार टाळ्या होऊ देत. या स्पर्धेची ब्रँड अँबॅसिडर त्रिशा डोरलेकर. वॉर्म वेलकम त्रिशा, आपलं स्वागत आहे फ्रेंडशिप चॅम्पियन्स ट्रॉफी 2025च्या या दैदिप्यमान नयनरम्य सोहळ्यामध्ये. साईराज आमच्या सोबत तिथे जोडले जात आहेत. ओट यू साईराज. या स्पर्धेची ब्रँड अँबॅसिडर कुमारी त्रिशा सिद्धेश डोरलेकर हिचं या क्रीडा नगरीमध्ये आगमन होत आहे. वेलकम त्रिशा. त्याचप्रमाणे सर्व आयोजक आपल्याला विनंती करतो की आपण उपस्थित मान्यवर यांना सन्मानपूर्वक या क्रीडा नगरीचं उद्घाटन करण्यासाठी आपण क्रीडा नगरीकडे घेऊन जायचंय. सर्व मान्यवर आपल्याला विनंती करतो की आपण या उतेकर क्रीडा नगरीचा फ्रेंडशिप चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 या क्रीडा नगरीचं उद्घाटनाचं सत्र पार पाडण्यासाठी सर्व मान्यवर आपल्याला विनंती करतो की आपण क्रीडा नगरीकडे प्रस्थान करायचं आहे.
अखिल महाराष्ट्र कष्टकरी खलाशी महासंघ सन्माननीय अध्यक्ष सीतारामजी पटेकर, उपाध्यक्ष विष्णूजी नाठेकर, त्याचप्रमाणे सचिव विकासजी दाभोळकर, सहसचिव समीरजी धोपावकर, खजिनदार संदीपजी पालशेतकर, त्याचप्रमाणे सहखजिनदार संतोषजी डोरलेकर, सदस्य सत्यजित जी असगोलकर, प्रभाकरजी नाटेकर, गौऱ्याजी पावरे, विलासजी पटेकर, सतीश धोपावकर, जनार्दन. सर्व व्हॉलेंटियर्स आपण दोन्ही बाजूनी लाईन करा आणि मध्ये मान्यवर असतील. व्हॉलेंटियर्स एफसीटीचे सगळे व्हॉलेंटियर्स दोन्ही बाजूनी लाईन करा आणि मान्यवर मध्ये असतील. त्याचप्रमाणे खारवी समाज विकास नागरी सहकारी पतसंस्था सन्माननीय अध्यक्ष संतोषजी पावरी साहेब, त्याचप्रमाणे उपाध्यक्ष सुधीरजी वासावे साहेब, त्याचप्रमाणे रमेशजी जाकर, वासुदेवजी वाघे साहेब, त्याचप्रमाणे दिनेशजी जाकर, सौ दीप्ती कोलतरकर मॅडम, त्याचप्रमाणे कमलाकरजी हेदवकर, दिनेशजी डोरलेकर, मदनजी डोरलेकर, संदीपजी वणकर, त्याचप्रमाणे सौ ध्रुवी लाकडे मॅडम आणि सन्माननीय कृष्णाजी तांडेल. त्याचप्रमाणे या संपूर्ण स्पर्धेची ब्रँड अँबॅसिडर कुमारी त्रिशा सिद्धेश ढोरलेकर आणि सर्व मान्यवर यांचं या क्रीडानगरीकडे आगमन होत आहे. थोडे पुढे सरका, मान्यवर इकडे होते. टीम थोडी पुढे सरका, टीम पुढे जाऊ दे, मान्यवर इकडे होते. उद्घाटनाच्या सत्रासाठी येस, थँक्यू. सर्व मान्यवरांचं खेळपट्टीवर आगमन झालेलं आहे. आदरणीय पटेकर साहेब, आदरणीय पावरी साहेब, त्याचबरोबर आमचे सर्व अतिथीगण, बरोबरच या स्पर्धेची ब्रँड अँबॅसिडर त्रिशा डोरलेकर, या सर्वांचं स्वागत आहे खेळपट्टीमध्ये. आपण सेमी कॉलम करून घेऊया. व्हॉलेंटियर्स मान्यवरांना आपण सेमी कॉलम मध्ये उभे करूया आणि त्यानंतर हा सोहळा या ठिकाणी संपन्न होणार आहे. यानंतर फार वेळ न घेता मी सगळ्यांना विनंती करतो, एकदा जोरदार टाळ्या वाजू देत. फ्रेंडशिप चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 पहिल्या पर्वाचा हा सोहळा. आदरणीय पटेकर साहेब आणि आदरणीय पावरी साहेबांना मी विनंती करतो की आपण ट्रॉफीचं अनविलिंग करणार आहोत. आणि बरोबर त्रिशा, आपल्याला देखील विनंती आहे की आपण जी रिबिन आहे त्याच्या पलीकडे या. फ्रेंडशिप चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चा हा सोहळा. चला, तयार आहेत कॅमेरामन? बरोबर, ड्रोन तयार आहे. टाळ्या वाजत राहिल्या पाहिजे. फ्रेंडशिप चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 पहिल्या पर्वाचा हा सोहळा आणि बरोबरच चषकांचं अनावरण पुन्हा एकदा आपण अनुभवतोय. या स्पर्धेची ब्रँड अँबॅसिडर चषकांचं अनावरण या ठिकाणी केलं जाते. जोरदार टाळ्या. फ्रेंडशिप चॅम्पियन्स ट्रॉफी चे हे करंडक आहेत, झळाटे करंडक, आणि याच करंडकांसाठी येणारे 4 दिवस या ठिकाणी हा सोहळा रंगणार आहे. यानंतर या स्पर्धेची फीत काप श्रीफळ वाढवलं जाईल आणि बरोबरच हा उद्घाटन सोहळा. आदरणीय सीतारामजी पटेकर साहेबांना विनंती करतो की आपण या आपल्याच शुभ हस्ते फीत कापून या ठिकाणी हा सोहळा सुरू होतोय. सर्वच मान्यवर जॉईन करतील. या सगळे मान्यवर या साईडने येवा. त्याचबरोबर आदरणीय सत्यजित दादा असगुलकर, आपण देखील जॉईन व्हा. संतोषजी डोरलेकर, प्रकाशजी नाटेकर गुरुजी, आपल्या सर्वांना विनंती की आपण सर्वजण या ठिकाणी या सोहळ्यासाठी दाखल व्हा. फीत कापून, रिबिन कापून या स्पर्धेचा उद्घाटनाचा सोहळा या ठिकाणी संपन्न झालेला आहे. इथून पुढे 4 दिवस हा सोहळा या उथेकर क्रीडानगरीमध्ये रंगणार आहे. साईराज, या सोहळ्याची सुरुवात झाली आहे, काय सांगशील पुन्हा एकदा? एक चांगलं देखणं आयोजन नियोजन आपल्याला पाहायला मिळतंय. फ्रेंडशिप चॅम्पियन ट्रॉफी 2025 मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा उद्घाटनाचा सामना या ठिकाणी पार पडणार आहे. यानंतर या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा हा श्रीफळ वाढवून जी आपली संस्कृती आहे त्यानुसार ही संस्कृती आपण या ठिकाणी अनुसरतोय. आदरणीय सीतारामजी पटेकर साहेब, अखिल महाराष्ट्र मच्छीमार खलाशी महासंघाचे अध्यक्ष, आणि त्यांच्या शुभ हस्ते खेळपट्टीचं पूजन आणि त्यानंतर श्रीफळ वाढवून या ठिकाणी या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा आपण अनुभवणार आहोत.
अखिल महाराष्ट्र मच्छीमार कष्टी खलाशी महासंघ कार्यकारिणीचे सर्व आमचे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचबरोबर रत्नागिरी खारवी समाज विकास नागरी सहकारी पतसंस्था आदरणीय संतोजी पावरी अध्यक्ष आहेत आणि त्यांचे संपूर्ण पदाधिकारी या सर्वांच्या उपस्थितीमध्ये खारवी समाज गट क्रमांक 3 चे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत. खारवी समाज समिती गुहागर कार्यकारिणीचे सर्व आमचे पदाधिकारी या ठिकाणी आहेत आणि बरोबरच ॲक्सिस ग्रुप जे या स्पर्धेचे मुख्य आयोजक आहेत, बरटा महाराष्ट्र राज्याचे पदाधिकारी या सर्वांच्या उपस्थितीमध्ये याची देही याची डोळा फ्रेंडशिप चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 पहिल्या पर्वाचा सोहळा या ठिकाणी उद्घाटन सोहळा आपण अनुभवतोय. आदरणीय पटेकर साहेबांच्या शुभ हस्ते, सीतारामजी पटेकर साहेबांच्या शुभ हस्ते हा सोहळा, उद्घाटनाचा सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय. साऊंड दादा, आपलं टायटल सॉन्ग जे थीम सॉन्ग आहे एफसीटीचं ते लगेचच प्ले करा. त्यानंतर आपलं राष्ट्रगीत होईल आणि इथून सर्व मान्यवरांना आदरपूर्वक विनंती असेल राष्ट्रगीत झाल्यानंतर की आपण मुख्य मंचावर आसनस्थ होणार आहोत. खारवी समाजाची स्पर्धा ही भारी, मैत्रीला जपणारी स्पर्धा अनोखी. खारवी समाजाची स्पर्धा ही भारी, मैत्रीला जपणारी स्पर्धा अनोखी. मैत्रीची गाथा सांगणारी KPL एक्सेस ची स्पर्धा ही भारी. फ्रेंडशिप चॅम्पियन ट्रॉफी KPL एक्सेस ची झाली तयारी. फ्रेंडशिप चॅम्पियन ट्रॉफी, फ्रेंडशिप चॅम्पियन ट्रॉफी, फ्रेंडशिप चॅम्पियन ट्रॉफी, फ्रेंडशिप चॅम्पियन ट्रॉफी, फ्रेंडशिप चॅम्पियन ट्रॉफी. दर्याचा राजा आहे पाठीशी खारवी समाजाच्या स्पर्धेसाठी. चौकार षटकारांची आतिषबाजी खेळूया सारे समाजासाठी. मैत्रीची गाथा सांगणारी KPL एक्सेस ची स्पर्धा ही भारी. फ्रेंडशिप चॅम्पियन ट्रॉफी KPL एक्सेस ची झाली तयारी. फ्रेंडशिप चॅम्पियन ट्रॉफी, फ्रेंडशिप चॅम्पियन ट्रॉफी, फ्रेंडशिप चॅम्पियन ट्रॉफी, फ्रेंडशिप चॅम्पियन ट्रॉफी, फ्रेंडशिप चॅम्पियन ट्रॉफी. एकदा जोरदार टाळ्या वाजू देत ज्यांच्या सुमधुर आवाजातून हे टायटल सॉन्ग आपण ऐकलंय. शैलेशजी कोलकाड यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा, कारण ज्यांच्या सुमधुर वाणीतून हे गाणं आपल्याला या स्पर्धेसाठी तयार करता आलं. यानंतर राष्ट्रगीत आपण घेणार आहोत. साऊंड दादा रेडी आहेत? सगळ्यांना विनंती आहे, आपण ज्या ठिकाणी असाल तिथून उभे राहा. आपल्या डोक्यावर जर टोपी असेल तर ती काढा. यानंतर आपलं राष्ट्रगीत या ठिकाणी प्ले होणार आहे. 3 पर्यंत काउंट केलं जाईल आणि त्यानंतर राष्ट्रगीत सुरू होईल.
रेड साउथ एक साथ राष्ट्रगीत शुरू कर. भारत माता की वंदे. यानंतर दोन्ही संघांचे कॅप्टन टॉस होणार आहे इथे. पहिल्या सामन्याचा टॉस आदरणीय सीतारामजी पटेकर साहेबांना विनंती करतो की टॉस कॉइन एकदा कॅमेऱ्याच्या समोर येऊ दे. सुमित रेडी आहे. आणि बरोबरच पावरी सरांना विनंती करतो की हा एफसीटीचा बॉल जी खास आकर्षणाची बाब आहे, कस्टमाइज बॉल आणि त्याचबरोबर टॉस या दोन्ही मान्यवरांच्या हातामध्ये आपण देतोय आणि तो एकदा कॅमेऱ्याच्या समोर देखील असणार आहे. जोरदार टाळ्या देत एफसीसी साठी तयार केलेला हा विशेष चेंडू आणि बरोबर हा विशेष टॉस कॉइन आहे. येणारी 4 दिवस हाच बॉल या चेंडूवर ही स्पर्धा रंगणार आहे. दोन्ही कॅप्टन तयार आहेत. जय महाकाल भोले आणि त्यांच्या विरोधात टॉस घेतला जातो या ठिकाणी. जय महाकाल भोले आणि जय श्रीराम. एफसीटी इज अ कॉल आणि टॉस जिंकलाय तो म्हणजे जय श्रीराम. जोरदार टाळ्या जय श्रीराम साठी. जय श्रीराम, काय करण्याचा निर्णय? प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. साधारण किती धावा उभा करण्याचा तुमचा प्रयत्न असेल? जास्त. ओके, धन्यवाद. या ठिकाणी जय भोले, आपण खारवी प्रीमियर लीग पाहिली, त्याचा विजेता संघ कर्णधार अमित असगोलकर आता आपल्याला जय महाकाल भोले या संघाकडून पाहायला मिळणार आहे. संघाचं नाव बदललंय, संघ मालक तेच आहेत, कर्णधार सुद्धा तेच आहेत. काय सांगशील? मी काय सांगू शकत नाही. सर्वप्रथम गोलंदाजी करायची आहे. समोर जो रबाडा आपण खारवी प्रीमियर लीग जय भोले संघातून खेळत होता तो आता अपोजिट खेळणार आहे. कशा प्रकारे गेम प्लॅन आखला गेलाय? काय एकच असेल. रबाडाला आउट करण्याला दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. पुन्हा एकदा आपण कॉम्बॉक्सच्या दिशेने जाधव सर. यानंतर या स्पर्धेचे ब्रँड अँबॅसिडर त्रिशा डोर्लेकर तिची गोलंदाजी आपल्याला दाखवणार आहे आणि समोर आमचे मान्यवर देखील थोडासा फटकेबाजीचा फलंदाजीचा आनंद घेणार आहेत. खारवी समाज विकास नागरी सहकार पतसंस्था सन्माननीय उपाध्यक्ष सुधीरजी वासावे साहेब यांच्यासाठी त्रिशा डोर्लेकर, द ब्रँड अँबॅसिडर ऑफ एफसीटी फ्रेंडशिप चॅम्पियन्स ट्रॉफी, पहिल्या पर्वाची ब्रँड अँबॅसिडर त्रिशा डोर्लेकर. हिचा पहिला चेंडू पाहायचाय कशा प्रकारे खेळून काढला जाईल. खारवी समाज विकास नागरी पतसंस्थेचे सन्मान देवजी वाघ यांच्याकडून पहिला चेंडू. हॅलो, या स्पर्धेची ब्रँड अँबॅसिडर खऱ्या अर्थाने आज इथे दाखल झाली. आपल्या समाजातील ही चिमुकली वय वर्ष 12 आहे, परंतु ज्या पद्धतीने ती खेळते त्याच्यासाठी टाळ्या वाजत राहू दे मित्रांनो. फ्रेंडशिप चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चा हा 16
उद्घाटनाचा सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय. यानंतर ताईंना विनंती आहे, आदरणीय ताई देखील स्पोर्ट्स पर्सन होत्या. त्रिशाचा पुढचा चेंडू आणि तो मात्र हलक्या हाताने टोलावलाय. धन्यवाद. त्यानंतर ताईंच्या हातात बॅट, जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाचा उद्धार करी, आतापर्यंत आपण असं म्हणत होतो. आता मात्र या FCT ची बॅट आदरणीय ताईंच्या हातात आली आहे आणि एकदा ताईंसाठी टाळ्या वाजू दे. दीपिताई कोलसरकर यांच्या हातात आता बॅट आली आहे. हे आपल्या समाजातील धुरंधर आहेत. चूल आणि मूल या पलीकडे जाऊन देखील आपल्या खेळाची चुणूक दाखवत आहेत. आणि समोर आहे या स्पर्धेची ब्रँड अँबॅसिडर त्रिशा. हो, जोरदार टाळ्या. आता खऱ्या अर्थाने उद्घाटन सोहळा संपन्न झाला असं म्हणायला हरकत. यानंतर अखिल महाराष्ट्र कष्टकरी खलाशी महासंघाचे आदरणीय अध्यक्ष, या फ्रेंडशिप चॅम्पियन्स ट्रॉफी 2025च्या पहिल्या पर्वाचे उद्घाटक आदरणीय सीतारामजी पटेकर साहेब यांची बॅटिंग, परंतु मात्र त्रिशाने यावेळेला विकेट घेतली आहे आणि आदरणीय पटेकर साहेबांकडून तिला खूप खूप शुभेच्छा आल्यात. ऑल दी बेस्ट केलाय. आणि आता वासुदेवजी वाघे सर बॉलिंग करू इच्छित आहेत. पटेकर साहेबांसाठी हा पुढचा चेंडू आहे. मात्र या वेळेला त्यांनी फाईन लेगच्या डोक्यावरून टोलावलेला आहे. पवारी साहेब आपण देखील या. अनेक मान्यवरांची फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळते. फ्रेंडशिप चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 रत्नागिरी जिल्हा खारबी क्रिकेट असोसिएशनच्या मान्यतेने KP लेक्सिस ग्रुप आदरणीय सुधीरजी वासावे साहेब गोलंदाजीसाठी तयार होते. मात्र यावेळेला वाईट बॉल आहे. या सर्व दिग्गजांनी त्यांच्या कालखंडातल्या विकेट गाजवलेल्या आहेत. आता मात्र समाजाची धुरा खांद्यावर घेऊन त्यांची भूमिका ते गाजवत आहेत. हो, चांगला चेंडू, परंतु यष्टिरक्षण देखील तेवढंच चांगलं होत आहे. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती आहे, पण तयार व्हा. ज्यांनी क्षेत्ररक्षण स्वीकारलंय तुमच्यासाठी सूचना आहेत की एका रांगेमध्ये तुम्हाला मैदानात यायचंय. इनिंग संपल्यानंतर देखील रांगेमध्येच तुम्ही बाहेर जाणार आहात आणि ज्या वेळेला सामना संपेल त्यावेळेला हस्तांदोलन करूनच तुम्हाला मैदानाच्या बाहेर जायचं आहे. या संपूर्ण नियमांचं तुम्हाला काटेकोरपणे पालन करायचंय. जर एखादा खेळाडू हस्तांदोलन न करता बाहेर गेला तर मात्र त्या संघात पेनल्टी लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे सामना संपल्यानंतर देखील हस्तांदोलन करतच तुम्हाला मैदानाच्या बाहेर जायचंय. त्याचबरोबर पंचांच्या निर्णयाचं तुम्हाला स्वागत करायचंय, ते स्वीकारायचे आहेत. पुन्हा एकदा सर्व मान्यवर आपल्याला विनंती करतो. पवारी साहेबांनी टोलवलेला हा चेंडू होता. आणि यानंतर हे आमचे सर्व धुरंधर ज्यांच्या खांद्यावर त्यांच्या अथक मेहनतीतून हा संपूर्ण सोहळा आपण या ठिकाणी अनुभवतोय. KP लेक्सिस ग्रुपची ही संपूर्ण टीम आहे. गेल्या अनेक दिवसांची त्यांची मेहनत आणि नाटेकर गुरुजींनी मात्र हा फटका खूप चांगल्या पद्धतीने टोलावलाय. सर्व मान्यवर आपल्याला पुन्हा एकदा भेट देणार आहोत आणि तो सोहळा आपण मुख्य मंचावर अनुभवणार आहोत. चला सर्वांना विनंती, आपण मुख्य मंचाच्या दिशेने दाखल व्हा. मैत्री असा खेळ आहे तो दोघांनीही खेळायचा असतो.
IPL ॲक्सिस ग्रुप आयोजित फ्रेंडशिप चॅम्पियन ट्रॉफी 2025 या ठिकाणी उद्घाटन सोहळा संपन्न झाला. या उद्घाटन सोहळ्याला उपस्थित असणारे सर्व मान्यवर, ज्यामध्ये ज्यांच्या शुभ हस्ते हा उद्घाटन सोहळा संपन्न झाला यांचा देखील आम्ही सन्मान करतो आहोत. मी निखिल तर अखिल महाराष्ट्र कष्टकरी खलाशी महासंघाचा या सर्व युवकांच्या मागे भरपूर पाठिंबा असतो आणि या FCT साठी त्यांनी खूप मोठा पाठिंबा दिलाय आणि त्यांच्या पाठिंब्यामुळेच हा सोहळा या ठिकाणी उभा राहिला. धन्यवाद. आदरणीय उपाध्यक्ष विष्णूजी नाटेकर साहेबांचा या ठिकाणी सन्मान झाला. यानंतर यांचा देखील आम्ही सन्मान करतो आहोत. मुकेशजी आजगोलकर साहेबांना विनंती करतो, जे रत्नागिरी जिल्हा खारबी क्रिकेटचे असोसिएशनचे अध्यक्ष आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जातोय. यानंतर अखिल महाराष्ट्र मच्छीमार कष्टकरी खलाशी महासंघ सन्मान घेतोय. मी परेशजी बावकर आपल्याला विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण हा सन्मान घ्यायचा आहे. सन्माननीय समीरजी धोपावकर, अखिल महाराष्ट्र मच्छीमार कष्टकरी खलाशी महासंघ सन्माननीय सहसचिव यांचा या ठिकाणी आपण सन्मान करतोय. रत्नागिरी जिल्हा खारवी क्रिकेट असोसिएशनचे सन्माननीय उपाध्यक्ष परेशजी बावकर यांच्या शुभ हस्ते आपण हा सन्मान घेतोय. यानंतर जय महाकाल बोले, आपलं क्षेत्ररक्षण आहे, आपण क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे. यानंतर खारवी समाज विकास नागरी सहकारी पतसंस्था सन्माननीय रमेशजी जाकर साहेब यांचा आपण या ठिकाणी सन्मान घेतोय. शैलेशजी कोलकांड आपल्याला विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण रमेशजी जाकर यांचा यथोचित स्वागत आणि सन्मान करायचा आहे. यानंतर अखिल महाराष्ट्र कष्टकरी खलाशी महासंघ सचिव खजिनदार संदीपजी पालशेतकर या ठिकाणी उपस्थित आहेत. निकेश जाधव आपल्याला विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करून घ्यायचा आहे. संदीपजी पालशेतकर. यानंतर सह खजिनदार संतोषजी ढोरलेकर आपला देखील या ठिकाणी सन्मान होतोय. मी पुन्हा एकदा शैलेश कोलकांड आपल्याला विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण सह खजिनदार संतोषजी ढोरलेकर यांचा या ठिकाणी यथोचित स्वागत आणि सन्मान करायचा आहे. सन्माननीय वासुदेवजी वाघे साहेब या ठिकाणी मी पुन्हा एकदा रत्नागिरी जिल्हा खारवी क्रिकेटचे असोसिएशनचे सन्माननीय अध्यक्ष मुकेशजी असगोलकर आपल्याला विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण आदरणीय वासुदेवजी वाघे यांचा या ठिकाणी स्वागत आणि सन्मान करायचा आहे. त्यानंतर सन्मान केला जाईल दिनेशजी जाकर, परेशजी बावकर आपल्याला विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण हा सन्मान घ्यायचा आहे. स्वागत आणि सन्मान केला जातोय दिनेशजी जाकर. यानंतर सौ दीप्ती कोलतरकर मॅडम आपला देखील या ठिकाणी सन्मान केला जाईल. सौ निधी जाधव आपल्याला विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण कोलतरकर मॅडम यांचं या स्पर्धेदरम्यान यथोचित स्वागत आणि सन्मान करायचा आहे. फ्रेंडशिप चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 पहिल्या पर्वासाठी या ठिकाणी उपस्थित मान्यवर यांचा यथोचित स्वागत आणि सन्मान केला जातोय. त्याचप्रमाणे कमलाकरजी हेदवकर, दिनेशजी ढोरलेकर आपला या ठिकाणी सन्मान केला जातोय. निकेश जाधव आपल्याला विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण सन्मान करायचा आहे दिनेशजी ढोरलेकर. यानंतर मदनजी ढोरलेकर. मी योगीराज बावकर आपल्याला विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करायचा आहे.
मदनजी डोरलेकर आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. यानंतर संदीपजी वणकर, त्यानंतर सन्माननीय ध्रुवी लाकडे मॅडम, सन्माननीय कृष्णाजी तांडेल आपलं देखील या ठिकाणी सन्मान करतोय. देवेंद्र आपल्याला विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण हा सन्मान घ्यायचा आहे. यानंतर सन्मान केला जातोय कृष्णाजी तांडेल यांचा फ्रेंडशिप चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मध्ये आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. यानंतर वैभवजी पालशेतकर आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. खारवी समाज विकास नागरी सहकारी पतसंस्थेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी आदरणीय दौलतजी नाटेकर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा आपण या ठिकाणी सन्मान घेतोय. देवेंद्र अस्कुलकर आपल्याला विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण हा सन्मान घ्यायचा आहे. प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी खारवी समाज विकास नागरी पतसंस्था. त्याचप्रमाणे अरविंदजी डोरलेकर आपला देखील या ठिकाणी सन्मान केला जातोय. पवन कारवटकर आपल्याला विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण सन्मान घ्यायचा आहे. त्याचप्रमाणे या गावासाठी नेहमी झटत राहणारं व्यक्तिमत्व नवलाई क्रिकेट संघ असेल, त्याचप्रमाणे रत्नागिरी जिल्हा खारवी क्रिकेट असोसिएशन असेल, खारवी प्रीमियर लीग असेल, अशा वेगवेगळ्या या गावामध्ये होणाऱ्या स्पर्धांना ज्यांचं मोलाचं मार्गदर्शन असतं असे आदरणीय नाटेकर साहेब आपला देखील या ठिकाणी सन्मान होतोय. मी सन्माननीय अध्यक्ष मुकेशजी अस्कुलकर आपल्याला विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण नाटेकर साहेब यांचं यथोचित स्वागत आणि सन्मान करायचा आहे. खूप खूप धन्यवाद. यानंतर खास वरवडे गावाहून आपल्या लाडक्या समाजाच्या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी दाखल झालेले आदरणीय विलासजी पटेकर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा देखील आपण यथोचित स्वागत आणि सन्मान करतोय. मी पुन्हा एकदा निकेश जाधव आपल्याला विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करायचा आहे. आदरणीय विलासजी पटेकर साहेब आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. यानंतर या स्पर्धेची ब्रँड एम्बॅसिडर कुमारी त्रिशा सिद्धेश डोरलेकर हिचे पिताश्री सन्माननीय सिद्धेशजी डोरलेकर यांचा या ठिकाणी आपण सन्मान करू इच्छितोय. मी पुन्हा एकदा देवेंद्र अस्कुलकर आपल्याला विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करायचा आहे. सिद्धेशजी डोरलेकर यांचा या ठिकाणी सन्मान केला जातोय. यानंतर हे देवतड गावचे प्रतिष्ठित नागरिक पुरुषोत्तमजी बावकर आपला देखील या ठिकाणी सन्मान करतोय. मी सन्माननीय अध्यक्ष मुकेश अस्कुलकर साहेब आपल्याला विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण बावकर साहेब यांचं यथोचित स्वागत आणि सन्मान करायचा आहे. त्याचप्रमाणे फ्रेंडशिप चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 या स्पर्धेमध्ये सहभागी झालेला संघ शिव मल्हार या संघाचे संघमालक सन्माननीय चांद धोपावकर या ठिकाणी उपस्थित आहे. तिचा देखील आपण सन्मान करतोय.
मी सौ रश्मी बावकर आपल्याला विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करायचा आहे. जय मल्हार संघाचे संघमालक या ठिकाणी उपस्थित आहे चांद धोपावकर, तिचा या ठिकाणी त्याचप्रमाणे आपली या फ्रेंडशिप चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 ची ब्रँड अँबॅसिडर कुमारी त्रिशा डोर्लेकर हिची मातोश्री सौ स्वरा सिद्धेश डोर्लेकर यांचा देखील आपण या स्पर्धेदरम्यान स्वागत आणि सन्मान करतोय. मी चांद धोपावकर आपल्याला विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण सौ स्वरा डोर्लेकर मॅडम यांचं या स्पर्धेदरम्यान यथोचित स्वागत आणि सन्मान करायचा आहे. यानंतर सौ निधी जाधव आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. मी दीप्ती कोलतरकर मॅडम आपल्याला विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते सौ निधी निकेश जाधव यांचा आपण या स्पर्धेदरम्यान यथोचित स्वागत आणि सन्मान करायचा आहे. सन्मान केला जातो या ठिकाणी सौ निधी निकेश जाधव हिचा. वेलकम. यानंतर सौ रश्मी बावकर यांचं देखील आपण स्वागत करतोय. मी सौ स्वरा डोर्लेकर आपल्याला विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण रश्मी बावकर यांचं या स्पर्धेदरम्यान हार्दिक हार्दिक स्वागत करायचं आहे. यानंतर खारवी समाज गट क्रमांक 3 8 ज्यामध्ये हेदवतड साखरेगर वेळणेश्वर भाटी बुदल कारूळ पालशेत आणि असगोली सन्माननीय अध्यक्ष अनिलजी जाकर साहेब आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. त्याचप्रमाणे जय भोले ग्रुप सन्माननीय सत्यजितजी असगोलकर आपण आपला हा पुरस्कार स्वीकारायचा आहे. आपण यायचं आहे. मी सीतारामजी पटेकर आपल्याला विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करायचा आहे. सन्मान केला जातोय जय भोले ग्रुप कोंडकारूळ यांचा. त्याचप्रमाणे जय श्रीराम आपण देखील या ठिकाणी दाखल व्हायचं आहे. आपला देखील स्वागत केलं जात आहे. जय भोले ग्रुप जय महाकाल भोले या संघाचे संघमालक जय भोले ग्रुप सन्माननीय सत्यजितजी असगोलकर यांचा या ठिकाणी सन्मान केला जातोय. त्याचप्रमाणे खारवी समाज समिती गुहागर सन्माननीय महेशजी नाटेकर, त्याचप्रमाणे उपाध्यक्ष मारुतीजी होडेकर, सचिव प्रकाशजी नाटेकर, सहसचिव चैतन्यजी धोपावकर, खजिनदार संतोषजी आगडे, सहखजिनदार शरदजी पावरी काही कारणास्तव या ठिकाणी उपस्थित राहू शकत नाही आहेत. आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. त्याचप्रमाणे अखिल महाराष्ट्र कष्टकरी खलाशी महासंघ या ठिकाणी उपस्थित अध्यक्ष सन्माननीय सीतारामजी पटेकर, उपाध्यक्ष विष्णूजी नाटेकर, त्याचप्रमाणे सचिव विकासजी दाभोळकर, या ठिकाणी खारवी समाज समिती गुहागर सन्माननीय नाटेकर साहेब त्यांचा सत्कार स्वीकारण्यासाठी मी विनंती करतो. नाटेकर साहेब आपण आपल्या समितीचा या ठिकाणी सत्कार स्वीकारायचा आहे. अध्यक्षाची मुकेशजी असगोलकर आपल्याला विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करायचा आहे. सन्माननीय अध्यक्ष महेशजी नाटेकर खारवी समाज समिती गुहागर यांच्या वतीनं नाटेकर साहेब हा पुरस्कार स्वीकारताना धन्यवाद आणि खूप खूप वेलकम.
यानंतर या स्पर्धेची ब्रँड एम्बॅसिडर कुमारी त्रिशा सिद्धेश डोर्लेकर हिला या स्पर्धेच्या माध्यमातून सीझन क्रिकेटसाठी लागणारं संपूर्ण किट हे या फ्रेंडशिप चॅम्पियन्स ट्रॉफी KPL ॲक्सेस यांच्या वतीनं परिधान दिलं जातंय. मी खारवी समाज सहकारी पतसंस्थेचे सन्माननीय अध्यक्ष संतोषजी पावरे साहेब, त्याचप्रमाणे अखिल महाराष्ट्र कष्टकरी खलाशी महासंघाचे अध्यक्ष सन्माननीय सीतारामजी पटेकर, त्याचप्रमाणे सर्व व्यासपीठावरील उपस्थित मान्यवर आपल्याला विनंती करतो की आपल्या प्रमुख उपस्थितीमध्ये आपण हा लेदरचं पूर्ण किट ज्यामध्ये बॅट, हेल्मेट, थायपॅड सर्व KPL ॲक्सेस ग्रुप यांच्या वतीनं हे तिला उपयुक्त असं किट परिधान केलं जातंय. तिच्या भविष्यातील क्रिकेटसाठी एक मोलाचं योगदान हे KPL ॲक्सेस ग्रुप यांच्या वतीनं फ्रेंडशिप चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 यांच्या माध्यमातून हे किट तिला परिधान केलं जातंय. या स्पर्धेची ब्रँड अँबॅसिडर म्हणून तिची निवड झालेली आहे कुमारी त्रिशा डोर्लेकर. त्याचप्रमाणे या संपूर्ण स्पर्धेचे सर्वेसर्वा रत्नागिरी जिल्हा खारवी क्रिकेट असोसिएशनचे सन्माननीय अध्यक्ष मुकेशजी अजगोलकर साहेब, आपला देखील या ठिकाणी आपण सन्मान करतोय. मी सीतारामजी पटेकर आपल्याला विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण मुकेशजी अजगोलकर यांचं यथोचित स्वागत आणि सन्मान करायचा आहे. ॲक्सेस ग्रुपचे प्रमुख प्रतिनिधी, त्याचप्रमाणे रत्नागिरी जिल्हा खारवी क्रिकेट असोसिएशनचे सन्माननीय अध्यक्ष मुकेशजी अजगोलकर यांचं या ठिकाणी स्वागत आणि सन्मान केला जातोय. त्याचप्रमाणे उपाध्यक्ष सन्माननीय परेशजी बावकर, आपला देखील या ठिकाणी स्वागत आणि सन्मान केला जातोय. मी संतोषजी पावरी साहेब आपल्याला विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करायचा आहे. सन्माननीय उपाध्यक्ष परेशजी बावकर यांचं या ठिकाणी स्वागत आणि सन्मान केला जातोय. जय श्रीराम. संगमलक आपण या ठिकाणी उपस्थित असाल तर आपला सन्मान स्वीकारण्यासाठी यायचा आहे. कुणाल असगोलकर कोणकारूळ कुठे असतील तर आपण कॉम्बॉक्स कडे यायचंय. कुणाल असगोलकर संघाने लाईनअप करून घ्यायचंय. जय महाकाल बोले फिल्डिंग साठी आपण लाईनअप करून घ्यायचंय. कॅमेरामॅन जय श्रीराम. संगमलक आपण या. आपला या ठिकाणी सन्मान केला जातोय. ओमकार ढोर्लेकर, कौस्तुभ पालशेतकर. या ठिकाणी जय श्रीराम संघाचे संघमालक ओमकार ढोर्लेकर याचा या ठिकाणी सन्मान केला जातोय. देवेंद्रजी असगोलकर यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी सन्मान केला जातोय. जय श्रीराम संघमालक ओमकार ढोर्लेकर. पुनश्च एकदा उपस्थित सर्व मान्यवरांचं KPL ॲक्सेस ग्रुप यांच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत. त्याचप्रमाणे ज्या कोणाचं अनुदानाने या ठिकाणी स्वागत आणि सन्मान करायचा राहिला असेल त्यांचं सुद्धा आम्ही शब्द सुमनाने हार्दिक हार्दिक स्वागत करतो. यानंतर मी अखिल महाराष्ट्र कष्टकरी खलाशी महासंघ सन्माननीय अध्यक्ष सीतारामजी पटेकर आपल्याला विनंती करतो की 2 मिनिटात आपलं मनोगत आपण व्यक्त करायचं आहे. रत्नागिरी जिल्हा खारवी क्रिकेट संघ असोसिएशन मान्यतेने
KPL ॲक्सेस ग्रुप आयोजित खारवी समाज मर्यादित फ्रेंडशिप चॅम्पियन ट्रॉफी 2025 पहिलं ज्या ग्रुपने आता आयोजन केलेलं ॲक्सेस ग्रुपला मी धन्यवाद देतो की सर्व समाजाच्या सर्व कार्यकर्त्यांना सन्मानित करून आजचा हा पहिला पर्व जो सादर करत आहेत त्यांना मी मनपूर्वक आभार देतो। तसंच माझ्या संघटनेच्या आणि माझ्या वतीने जो आजचा कार्यक्रमाचं आयोजन करून ते उद्घाटन समारंभासाठी इथे बोलवून आमंत्रित करून माझ्या हस्ते उद्घाटन केलं त्याबद्दलही आणि तसेच माझ्या संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी ते बोलून त्यांनाही सन्मानित केल्याबद्दल सर्व ॲक्सेस ग्रुपच्या मी त्यांच्या फ्रेंडशिप ग्रुपला सर्वांना धन्यवाद देतो। तसंच इथे उपस्थित असलेले मान्यवर आमच्या खारवी पतसंस्थेचे चेअरमन आपले पावरी सर तसेच त्यांच्या सहकारी म्हणजे सर्वांची मला पटकनशी नावं येत नसल्यामुळे सर्व त्यांची टीम इथे उपस्थित राहिलेली आहे तेही या ॲक्सेस ग्रुपला वेळोवेळी मध्ये त्यांच्या शब्दाला मान देऊन इथे उपस्थित राहिल्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार मानतो। तसंच आमचे अखिल म्हणजे वाहगर समिती यांच्या वतीने जरी ते इथे अध्यक्ष आलेले नसतील त्यांना देखील सन्मानित इथे करून त्यांचाही सत्कार केला त्याबद्दल ॲक्सेस ग्रुपचे मी सर्वस्व आभार मानतो। आता त्यांच्या संघटनेचे सचिव इथे उपस्थित राहिलेत त्यांचेही मनपूर्वक आभार मानतो की ह्या आपल्या जे ॲक्सेस ग्रुप जरी कोणी खारवी समाज इथे आम्हाला जरी निरीक्षणामध्ये असं निदर्शनात आलं की खारवी समाजाचे एक KPL होते परंतु होतकरू पोर सर्वच असल्यामुळे आणि ते खारवी समाजाचे ते लोक आपल्या मुलांनाच त्यांचं ध्येय धोरण पण तेच आहे की एखाद्या व्यक्तीला खेळाडूंना आपण प्रगतीपथावर न्यायचं अशा पद्धतीने त्यांचंही काम त्या पद्धतीने असल्यामुळे आम्ही ते सोस म्हणून त्यांनाही सन्मानित आणि त्यांनाही प्रोत्साहन देण्यासाठी इथे आवर्जून उपस्थित राहिला पाहिजे ह्या दृष्टिकोनातून आम्ही त्यांच्यासाठी इथे उपस्थित राहून त्यांचे जे काय मुलांसाठी व खेळांसाठी जे उपक्रम राबवणार आहेत पुढे किंवा करणार आहेत त्यासाठी प्रत्येक ठिकाणी योगदान आम्ही देत राहू त्यांना कृपाआशीर्वाद ठेवतो आणि अशीच पुढे वाटचाल करून समाजाचे जे जे खेळाडू असतील समाजामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे उपक्रम असतील आपल्या समाजाच्या हितासाठी त्या समाजाच्या हितासाठी तुम्ही सर्वांनी अशा प्रकारे सहकार्य करून असाच समाज पुढे नेण्याचा प्रयत्न करा ही शुभेच्छा आजच्या ठिकाणी मी देतो इथे थांबतो। जय हिंद जय महाराष्ट्र। खूप खूप धन्यवाद सीतारामजी पटेकर साहेब। यानंतर आपल्या खारवी समाज नागरी सहकारी पतसंस्थेचे सन्माननीय अध्यक्ष पावरी साहेब आपल्याला विनंती करतो की आपण देखील या स्पर्धेदरम्यान आपलं मनोगत व्यक्त करायचं आहे। नमस्कार। रत्नागिरी जिल्हा क्रिकेट असोसिएशन यांच्या मान्यतेने KPL ॲक्सेस ग्रुपच्या यांच्या आयोजनाने खारवी समाज मर्यादित फ्रेंडशिप चॅम्पियनशिप 2025चं पहिलं पर्व या ठिकाणी प्रारंभ होत आहे। सर्वप्रथम मी KPL ॲक्सेस ग्रुप यांना या आयोजनाबद्दल शुभेच्छा देतो। सर्व खेळाडूंना या निमित्ताने एकच संदेश देऊ इच्छितो की जो देणं या ठिकाणी भाग आहे या स्पर्धेच्या आयोजनानिमित्ताने बंधूंनो आपल्या सगळ्यांना माहीत असणं आवश्यक आहे माहीत असेलही परंतु त्याचं स्मरण करणं आवश्यक आहे। 16व्या शतकामध्ये इंग्लंडमध्ये या क्रिकेट स्पर्धेचा उगम झाला त्यानंतर इंग्लंडमध्ये वसाहती विस्तारामुळे या स्पर्धेचा विस्तार संपूर्ण जगभरामध्ये झाला आणि 1844 मध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावरती युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका आणि कॅनडा यांच्यामध्ये जो पहिला सामना झाला त्या स्पर्धेनंतर या स्पर्धेचं लोण आंतरराष्ट्रीय स्तरावरून आज देशांतर्गत अगदी गल्ली बोलामध्ये या ठिकाणी पसरलेलं आपण पाहतोय। या सगळ्याचे आपण साक्षीदार आहोत। अपेक्षा एवढीच आहे की 19व्या शतकामध्ये ज्यावेळेला गिल्यम विल्बर्ट ग्रेस यांनी एक प्रकारे याची क्रांती केली याच्यामध्ये आणि त्यांना या क्रिकेटचं क्रांतीचं जनक म्हणून संबोधलं गेलं त्याचा आदर्श संपूर्ण जगाने घेतला। त्या आदर्शाचे पायी होऊन आपण आपल्या ठिकाणी ज्या ठिकाणी या स्पर्धेमध्ये आपण खेळतोय त्याचा उद्देश आपण जर समजून घेतला तर ज्याप्रमाणे आपल्या देशामध्ये सचिन तेंडुलकर सारखे एक भारतरत्न ज्या क्रिकेटमुळे कामगिरी करून 10वी नंतर क्रिकेटवरती कॉन्सन्ट्रेशन करून आज भारताचे एक भारतरत्न पुरस्कार विजेते ठरले ते या क्रिकेटमुळे। आणि एवढंच नव्हे आज आपल्यामध्ये या ठिकाणी त्रिशासारखी खेळाडू
आज क्रिकेटमध्ये आज चॅम्पियन होऊ इच्छिते हा आदर्श आपण सर्वांनी खेळाडूंनी या निमित्ताने घ्यावा आणि या सर्व खेळाडूंनी अतिशय गुण्यागोविंदाने खेळावं, सांघिक वृत्तीचं दर्शन करावं आणि कुठेही या ठिकाणी आपल्या या खेळाला गाळबोट लागणार नाही याची काळजी घ्यावी. आयोजकांना योग्य ते सहकार्य करावं. त्यामुळे पुन्हा एकदा या आयोजकांना मी एवढंच धन्यवाद देऊ इच्छितो. काल रात्री 10:30 वाजता मला याचा फोन आला आणि म्हणाले की साहेब की या खारवी समाज विकास नागरी पतसंस्थेच्या संचालक मंडळाने या ठिकाणी यावं, आमच्या स्पर्धेला शुभेच्छा द्याव्यात. पण आमचाही योग एवढा चांगला, खरं म्हणजे हा दुग्ध शर्करा योग मानावा लागेल. आज योगायोगाने शृंगारतळीला आमची संचालक मंडळाची मासिक सभा होती. 10:30 वाजता आम्ही तात्काळ निर्णय घेतला ती सभा थोडी लांबवावी आणि म्हणून सर्व संचालक मंडळ या ठिकाणी उपस्थित राहण्याचं भाग्य आम्हाला लाभलं. आपल्या सगळ्यांना मी एवढाच धन्यवाद देऊ इच्छितो. आपण आमंत्रित केलं, आम्हाला आमचा उचित गौरव केला, त्यामुळे आपल्या सर्व आयोजकांना मी या ठिकाणी खूप खूप धन्यवाद देतो. या स्पर्धेला शुभेच्छा देतो आणि एवढंच नव्हे, खारवी समाज विकास नागरी सहकारी पतसंस्थेकडून आपल्याला जे उचित सहकार्य यापुढेही राहील अशी मी तुम्हाला ग्वाही देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. खूप खूप धन्यवाद पावरी साहेब. या ठिकाणी अखिल महाराष्ट्र मच्छीमार कष्टकरी खलाशी महासंघ आपण या ठिकाणी उपस्थित राहिलात त्याबद्दल आपलं देखील हार्दिक हार्दिक आभार. त्याचप्रमाणे खारवी समाज विकास नागरी सहकारी पतसंस्था या पतसंस्थेचे सर्व कार्यकारिणी आपण या उद्घाटनाच्या सत्रासाठी उपस्थित राहिलात, आपलं देखील हार्दिक हार्दिक आभार. त्याचप्रमाणे खारवी समाज समिती गुहागर आपलं देखील हार्दिक हार्दिक आभार. यानंतर आपण या कार्यक्रमातील मुख्य कार्यक्रम तो म्हणजे क्रिकेट स्पर्धा या पहिल्या सामन्याकडे आपण वळणार आहोत. मी विनंती करतो मायक्रोफोन वरती पुन्हा एकदा जोडले जातील आपल्यासोबत गोपी जाधव सर. थँक्यू साईराज. यानंतर थेट सामन्याला सुरुवात होणार आहे. आपल्याला वेळेचं बंधन आहे. दोन्ही टीमची एंट्री शूट करणार आहोत. पहिलं तर फिल्डिंग टीमच्या आधी पंच येतील. पंचांना विनंती आहे तुमच्या हातात जो चेंडू आहे त्याच्यावर FCT जोरदार टाळ्या देत FCT 2025 पहिल्या पर्वासाठी पंच दाखल झालेले आहेत आणि त्यानंतर फिल्डिंग टीम जय महाकाल भोले यांच्यासाठी देखील टाळ्या बाजूत राहू दे. या दोन्ही संघांना खूप खूप शुभेच्छा आहेत. टॉस जिंकलाय जय श्रीराम टीमने आणि त्यांनी फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय आणि ही रॉयल एंट्री या दोन्ही संघांची पाहायला मिळते. यानंतर दोन्ही बॅटर्स तयार आहेत. जय श्रीराम साठी जोरदार टाळ्या. दोन्ही टीमना खूप खूप शुभेच्छा. हा सामना अगदी पुढच्या काही मिनिटांमध्ये सुरू होणार आहे, परंतु मंचावर मान्यवरांचा आभार सोहळा देखील आहे. एका बाजूने सामना सुरू होईल साईराज, दुसऱ्या बाजूने आभार प्रदर्शन त्या ठिकाणी होईल. थँक्यू. रत्नागिरी जिल्हा खारवी क्रिकेट असोसिएशन मान्यतेने KPL एक्सिस ग्रुप आयोजित खारवी समाज मर्यादित फ्रेंडशिप चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मैत्रीची गाथा सांगणारी ही चॅम्पियन ट्रॉफी आपल्या समाजाची लाडकी स्पर्धा या ठिकाणी आज संपन्न. उद्घाटनाचं सत्र या ठिकाणी